नाशिक शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेले कैलासवासी निलेश कोतकर यांच्या शोकाकुल कुटुंबाला शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक बंटी तिडमे यांच्यातर्फे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट रोजी शिवसंवाद दौऱ्यात कोतकर कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे। शहरातील खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांचे जीव जात असल्यानं तीव्र संताप व्यक्त होत असतानाच शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिडमे यांनी या दुःखद प्रसंगी कोतकर कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि मदतीचा हात म्हणून हा निर्णय घेतला। आगामी 1 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं ही मदतीची रक्कम कोतकर कुटुंबियांना सुपूर्द केली जाणार आहे। शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावित, सुशीबेन शहा, राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा क्षेत्रनिहाय शिवदुर्गा शिवसंवाद दौरा होणार आहे। या दौऱ्यादरम्यान शिवसेना महिला आघाडीचा शिवदुर्गा शिवसंवाद दौरा पार पडत असून यामध्ये स्थानिक पातळीवरील विविध विषयांचा आढावा घेतला जाणार आहे। कैलासवासी निलेश कोतकर यांच्या झालेल्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव जात आहेत, पण अधिकाऱ्यांना त्याचं काही सोयीरसूतक नाहीये। ठेकेदाराला वाचवण्यासाठीच त्यांचा आटापिटा चालू असतो। निष्काळजी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि खड्डे अपघातात बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत महापालिकेनं द्यावी अशी मागणी देखील शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिडमे यांनी केली आहे। कुठे कसा जॉब देता येईल यासाठी संबंधित साहेबांशी बोलून, शिंदे साहेबांशी बोलून, नगरविकास खाते असेल किंवा इतर कसं त्यांना काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात प्रशासनाची पाठपुरावा करून निश्चित त्यांना न्याय देण्याचं काम हे शिवसेना करेल। जो कोणी संबंधित ठेकेदार आहे किंवा जे काही रस्त्याचं काम सीएसआरचं गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे, तिथे गेल्या हा दुसरा प्रसंग आहे। संबंधित जो कोणी ठेकेदार असेल त्याचं नाव सगळं प्रशासनाकडून आम्ही माहिती मागवलेली आहे। व पहिला अपघात झाल्यानंतर जो दुसरा अपघात तिथे झाला तरी आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का नाही, असा कोण बडा ठेकेदार आहे याची सुद्धा माहिती आम्ही आता प्रशासनाकडून मागवलेली आहे। की कुठल्या नगरसेवकांनी शिवसेनेचे आणलेलं नसून ते स्वतः कुटुंब इथे आंदोलन करायला आलं होतं, पण त्यांच्या तो मेसेज यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचे नगरसेवक त्यांच्यावर येऊन थांबले, कारण प्रशासन त्याशिवाय दाद देणार नाही त्यांना असं वाटलं, म्हणून स्वतः ते येऊन त्यांच्यावर आंदोलनाला बसले व त्यांना दाद मिळवून देण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना साथ दिली आहे। याच्यामध्ये कुठलाही चुकीचा प्रकार आमच्या नगरसेवकांनी केला असं मला वाटत नाही। पीडित कुटुंबाला शिवसेनेने काही मदत केली आहे? निश्चित त्यांना जी काही मदत करायची वैयक्तिक माझ्याकडून शिवसेना महानगर प्रमुख व नगरसेवक या नात्याने 1 लाख रुपयाचा निधी हा स्वतः वैयक्तिक माझ्याकडून त्यांना मी देणार आहे, या तुमच्या समोर इथे सांगतो। आणि पक्षाकडून परत आमच्या शिंदे साहेबांना आपल्या राज्य सरकारकडून काय मदत करता येईल यासाठी सुद्धा निश्चित मी प्रयत्न करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।